मग सक्का भाऊ मागच्या 15 दिवसापासून जंतर मंतरवर गेलेला आहे. ते मला काय म्हणला का आंदोलनासाठी गावातले जेवढे पोरं घेऊन येता येतील तेवढे घेऊन ये. मी 7-8 पोरं तयार केले होते. पण हे सुधाकर काय करायलाय त्या प्रत्येक पोराच्या घरी जाऊन सांगायलाय त्याच्या मायबापाला का तिकडं पाठवू नका, पोलीस पकडतील म्हणून. आता याला यायचं नसलं तर यानं येऊ नये ना, पण आगाऊ शहाणपणा करण्याची काही गरज आहे का? आणि आता तुला काय म्हणायचं का? सगळं नीट काय करायचं काय म्हणणं आहे हो पुन्हा माणसाल? जंतर मंतरवर जाण्यासाठी काळं मौन्या, फाटकं जिवण्या, परभणीचा टायलिस्ट इंजिनियर सुदीप गुठे, हिंगोलीचा डॉक्टर प्रज्वल घुगे, वाद्यो आणि आपला परळीचा ढाण्या वाघ अनिल गीते, अनिल शेठच्या स्कॉर्पिओमध्ये दिल्लीला जायच्या तयारीत होतो. हे सुधाकर फोकणीचं काय करायले, आता सुदीप गुटेच्या घरी गेलं, त्याच्या माईला सांगितलं का बा सुदीपला तिकडं पाठवू नका, पोलीस पकडतील. काळं मोन्याच्या घरी गेलं, त्याच्या माईला सांगितलं का काळ्या मोन्याला पाठवू नका, पोलीस पकडतील. जीवण्याच्या घरी गेलं. अरे याला काही गरज आहे का असं करण्याची? अरे आम्ही चाललो, आमचं आम्ही पाहून घेऊ ना बापा. याचं असं म्हणणं आहे का मी तर स्वतः जाणारच नाही, बरं का, पण याच्यावर काय आपल्या बोललं गावातल्या पाहिजे? कोणालाच नाही जाऊ देणार. म्हणून या अशा काड्या करायला. तुम्ही सांगा बरं, बरोबर आहे काय? अपमान व्हायला म्हणून धर्म अजिबात सोडू नका तुम्ही. तर बाकी मंडळी सगळं ओके एकंदरीत करते असा विषय कार्यक्रम. झालेला आहे आणि चावडीवर मॅटर आलेला आहे. आणि तुम्हाला तर माहिती आहे की तात्याच्या चावडीवर विषय आला म्हणजे सॉल्वच करतेच म्हणून तात्या. आता आपण सुधाकरचं काय म्हणणं आहे ते बी ऐकून घेऊ, नाही तर असं होऊ नये का फक्त दत्ताचं ऐकून घेतलं आणि सुधाकरचं काहीच ऐकलं नाही. नाही त्याचं बी ऐकून घ्या. पण मी काय म्हणालो का जे दिल्लीला आंदोलन चालू आहे, का नीट पेपर फुटीचा जे काही घोटाळा झाला त्या घोटाळ्याबद्दल जबाबदारी त्यानं स्वीकारली पाहिजे शिक्षण मंत्र्यानं आणि राजीनामा दिला पाहिजे, एवढी एक मागणी आहे. ते सोनम वांगचूक 20व्या दिवशी त्याला उपोषणाहून डायरेक्ट उचलून नेलंय. त्याला म्हणजे जाऊन भेटले, बोलले, अशातला तर भागच नाही, डायरेक्ट उचलून नेलं. आणि विद्यार्थ्यांना मोर्चा काढला तर त्याच्यावर बी त्यानं लाठीचार्ज केला, म्हणजे मोर्चासुद्धा दडपण्याचा प्रयत्न केलाय. आता आम्ही गावातून पोरं चाललो होतो, पेट्रोलचा खर्च आम्हीच करणार होतो, पण या सुधाकरची काऊन झळायली मला काही कळण झाले. मी बोलू का दत्ता? हा बोल ना बापा. नाही, काय बोलतो? आंदोलनाचा मुद्दा भरकटत चाललाय असं मला म्हणायचं. म्हणजे ते जर समजा फक्त विद्यार्थ्यासाठी असतं तर मी स्वतः गेलो असतो, स्वतः लाठीचार्ज म्हणजे मी खाल्ला असता स्वतः, पण विद्यार्थ्यासाठी असतं तर. पण ते त्याला राजकीय वळण लागलेलं आहे. आणि मेन म्हणजे काय व्हायला तुला सांगतो दत्ता, तिथं अपमान व्हायला आहे आपल्या धर्माचा, देवदेवताचा, देशाचा, भावनांचा, सगळ्याच गोष्टीचा अपमान व्हायला तिथं. म्हणजे देशविरोधी घोषणा तिथं द्यायला तर पोरं. आता तू मला सांग का विद्यार्थ्याचं आंदोलन म्हणल्यावर देशविरोधी घोषणा देण्याचं काही गरज आहे का? ते कुणाला काम राहिलं? कोणती घोषणा दिली? इन्कलाब जिंदाबाद म्हणाले तर आरती काय देशविरोधी आहेत काय घोषणा? अजून बी अरे काय माहिती बऱ्याच सुधाकर घोषणा येड्यावानी होत्या, बोलायला? तिथं देऊ लागले ते देशविरोधी घोषणा होत्या, त्या देऊ लागले ते विद्यार्थी. आता देशविरोधी घोषणा जर विद्यार्थी देत असतील तर ते मान्य केलं जाणार नाही, कोण्याच हालतीत. मग ते जर मोर्चा तसा असेल ना तर मग 100% लाठीचार्ज होणार आणि दडपलं जाणार. तुम्ही विद्यार्थी येतं, मी स्वतः विद्यार्थी आहे. अरे मग विद्यार्थी येतं, विद्यार्थ्याच्या मागण्या मांडा तुम्ही. फक्त राजकीय वळण काल घ्यायला तिथं तुम्ही. राजकारण जर समजा तुम्ही मधात असाल तर तुमचं आंदोलन यशस्वी होणार नाही. तात्याला माहिती आहे राजकारण किती वंगाळ असते तर. प्रत्येक पक्षाचे नेते बी ते तिथं चालले तर ते काल घ्यायला तुम्ही स्टेजवर. विद्यार्थी या ना फक्त. विद्यार्थी आता तुम्ही म्हणाले लाठीचार्ज केला. अरे विद्यार्थ्यांना आधी चालू केलं तर पोलीस आले, धक्काबुक्की केलती, हाणामारी केलती. मग पोलीसवाले काय शेपूट घालून बसलेले आहेत काय? ते मारतीलच ना. ते का ठेकासाठी दिले आता, मारायसाठी दिले आता. आणि जर समजा चेंगराचेंगरीचा प्रकार होत असेल तर मग करतीलच ना रे पोलीसवाले. आहेत ते ते ट्रेनिंग दिलेली असती. म्हणजे लाठीचार्ज करण्याचा नेहमी चान्स डोके फोडता का रे तुम्ही? मरणाचे मारायलाच किरते फुटलं असेल एखादं डोकं, मग काय डोके झालं? फोडले, पोरी बारीचे कपडे फाडले तर ते ना मुद्दाम मारायले तर मुद्दाम सौम्य लाठीचार्ज पण करता येते. आम्ही काय लाठीचार्ज पाहिला नाही काय? पण हे म्हणजे येईल ट्रेनिंग देऊन आणली असे हाणायले तर हे काय आतंकवादी येतं काय? विद्यार्थी येतं. आणि विद्यार्थ्यांवर जर समजा इतका अमानुष लाठीचार्ज असेल तर काय म्हणणं येतो? आंदोलन करतात का विद्यार्थी केव्हा? अरे आंदोलन करायची वेळ आणली सरकारनं काय सरकारनं केलं नाही? म्हणून विद्यार्थी आंदोलन करायले तर, नाही तर कोणाला उल्हास नसते आंदोलन करायचा. सुधाकर माय ज्या अरे डोक्यात काय गो हे करतोय? तुला इतकी साधी गोष्ट कळलं ना? शिक्षण मंत्र्याला राजीनामा द्यायला काय झालं रे? काय जबाबदारी म्हणलं? स्वीकारा राजीनामा? ना का नाही स्वीकारायची? राजीनामा कवा? काल देतील अरे रे ते. एवढे हा, घोटाळे ते व्हायले तर सगळे पण पेपर जबाबदारी फोडायचं. अजिबात अरे घ्यायची नाही. तिला बाकीचे फक्त नाही, पेपर सत्ता फोडला. पाहिजे, पैसा पाहिजे. आणि विद्यार्थ्याचं भविष्य अंधारात जात असेल तर अरे त्याचं बुडा काही खाली घेणं अंधार आहे केलं. त्याच्या. बुडा खाली अंधार असल्यावर भविष्यात अंधारच होईल ना. ते आंदोलन तिकडे करत असेल तर करू दे,
पण गावातले पोरं घेऊन अजिबात जायचं नाही तो आम्ही तुला सांगायलो पाय हा गावातलं एक बी पोरग मला दिलेलं दिसलं ना पाहिजे तो भाऊ गेला गेला पण बाकीचे सुधाकर कोणते त्या पोराचा बाकीचे बाप नाही गेले असल्यासारखा पाहिजे, तू पोरं बोलू मी नको तुला सांगायलो हा? पाय, हा? त्याची स्वतःची कोणा मर्जी आहे माहिती? त्याला जायचं असलं तर ते जातील तू त्याच्याबद्दल काही बोलू शकत नाही हा गाव काय तुझ्या बोलू मालकीचं शकत नाही नाही म्हणजे? तुला गावात गावात राहायचं राहायचं असेल तर मला हक्क आहे राहा, नाही तर बोलायचं. तू गाव सोडून जाय मी काय अहो, म्हणालो माझ्या गावातले गावातल्या पोराची मर्जी आहे त्याला जिथं जायचं असेल तिथं ते बिंदास जातील आणि तू जर समजा मला- त्याला पण अडवण्याचा मला प्रयत्न हक्क आहे, केला मी तर बोलू गाठ शकतो. मायाशी आहे सुधाकर गावात जास्त राहतो बोलू मी, नको हा? जास्त मी शहाणपणा काय करू नाही नको बोलू तू, हा? शकत काय? त्या मुस्कटात हाणेल मी माया अगं अहो, पण शहाणपणा माझ्या करायला गावाचं का? अरे नाव माया होईल ना. फोकणीच्या पोरं एकदा गेली सांगितलेलं तिथे. कळलं ना तुला मी नाही ती जाऊ चालली देणार, तर त्याच्या अजिबात जाऊ पैशानं देणार नाही. तुझ्या कशी बापास जाते काय पहा जाण चाललंय तुम्ही. हो रे गाठ तुम्ही नाही बनीच्या सांगायले मला तुम्ही ढोंगान धुता येणं तुला आणि तू इतराबद्दल दादागिरी नाही सांगायला केली का मी काय कोणावर करून पहा. काय राहतं तू मी तू पाय ना सांगायलो, तिकडे गावात काशी नाही. कर ना तुझी जाऊन तर दाखव तुला ना, ये मग पाय मी सुद्धा कर सांगतो जास्त कसं असते शहाणपणा तर. माझ्यासमोर करू नका तू जा म्हणा, मग कोकणीच्या धोत्रात घालून मारेल दिल्लीत तुला जाऊन मी मारेल मी तात्या यायला. म्हणतात मला मी काय माझ्यासमोर सांग जवळक मी सरपंच आहे मी थोडी- गावावर दादागिरी करण्याचा प्रयत्न करायचा नाही पाय घरात दादागिरी कर तू तुझ्या मी अवस्था गप्प काय बसणार नाही व्हायली, तर तुम्हाला हा? सांगायलो. शेतातलं पीक काढणं मला होईल पट- तुला माय मला अजिबात पटलं नाही तुमचं सांगायला का म्हणणं. तू तात्या 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 मी काय हा, म्हणतो बोल तू. तात्या मो काय म्हणणं तो ऐकून घ्या बोलणं की लय एकदा. मी गरजेचं काय आहे तू बोल म्हणालो आणि ते काय बोलायचं ते तात्या मी काय म्हणालो का जास्त बाचाबाची करण्यापेक्षा तुम्ही स्वतः एकदा सुदीप काळमोन्या प्रज्वल आणि जीवनाच्या घरी जाऊन सांगा तुमचं ऐकते ते का पोलीस केस काही होणार नाही तुमचं ऐकून त्याला पाठवतील टायर पंक्चर करेल गाडीचा गाडीला गावाच्या बाहेर जाऊ देणार नाही मी मग आणि काही त्या पोरं नाण्याला कमी किती काय? आणल्यावर एका बुक्कीत गार करे की रे ते आण्या तुम्हाला आणून द्यायला माहिती आणलं आहे, तर. हा? मले- सुधाकर, मले मी काय गार म्हणालो, द्यायला अनिल गीतेला जर ही गोष्ट माहीत झाली हो मला तर धमक्या देऊ ते नको हो, तो जेवढे मारण्याच्या, पोरं आणले ना फिरण्याच्या. एका कोणाला बुक्कीत आणा गार मला केलं नाही. पाहिजे सगळे लोक मी काय त्यामुळे मी साधारण सांगलो माणूस मला आहे, काही काय मारामारी ऐकतं माझ्या नाही. गावात मी नको काय म्हणालो तुम्ही अनिल गीतेला आणा नाही तर श्री हरी बडेला आणा गणेश खटानेला आणा इजू मोरगेला आणा कोणाला बी आणा मी याची गाडी जाऊ देत नसतो. गाडीच्या टायराखाली झोपण मी, पण गाडी जाऊ देणार नाही. मी लय येडा माणूस आहे, दत्ता. तू भी मायच्या सुधाकर मी आणि जाऊ ते देत त्याच्या नसतो खर्चानं गाडी. चालले तर मी तू काय एका करू? बापाच्यानं चाललंय हे पाय गाडीच्या चाकाखाली- सुधाकर मी काय- मी बोलताना मला जाऊ बोल जाऊ देत नको नसतो. सुधाकर मी अजिबात काय जाऊ पाठ पडली देणार माय नाही. इथंच. म्हणजे मला तुम्ही मी काय काय म्हणा? सांगावलं तुला मरायला तयार आहे, ते पण चाललेत येईल ना नाही जाऊ त्याच्या देणार खर्चानं मी. तुझ्या बापाच काही जाण चालले का हा जाऊ दे कशी आणि ते जातील ते जातील. पहा तुम्ही येईल हिंगोलीच्या बाहेर जाऊ देत नाही हिंगोलीत पोरं येतात आपले ते आणि गावातच सांगतो गाडी बांधून ठेवलं अडवा, तुला? गाडी जिरवा म्हणून हा. हे काय माया बरोबर नादी- नाही सुद्धा करो माया डोक्यात चालला तू तात्या मी काय म्हणालो काय जे म्हणाला सुधाकर तू, जरा हा? येड जवळ देशद्रोही या असं चर्चेतून आंदोलनाला ऐकणार support नाही करायला एका चालला तू मॅटर दिल्लीला, सॉल्व्ह होऊ तू काय देणार नाही म्हणाला? याच्या दोन दोन आपण कानसुल्यात हाणू चाळीलाल झाले ना का बरोबर शांत बसले नाही तर अनिल शेठला बोलवतो अनिल शेठ एका बुकीत गार नाही, करतील थांब, 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 दत्ता गावातला मॅटर आहे मला सॉल्व्ह करू दे अनिल गीते नको बोलू पुन्हा सगळ्या मॅटरचं ते क्रेडिट घेईल त्याला तसं शहा नाही म्हणजे मी काय म्हणालो आता येईला जायचं ठरलं ना तर हे दिल्लीला जातील जैला दिल्लीला जायचंय ते सगळे दिल्लीला जातील कोणालाच अडवण्याचा तुला काहीच अधिकार नाही आणि तो जर अडवण्याचा प्रयत्न केला तर तू ही गाठ डायरेक्ट तात्या संघ आहे मग तुला तर माहिती आहे का तात्याचा राग किती बेकार असते तर अशा जागी असा मारल का डॉक्टर आहे म्हणाल का इलाज कुठं करून मलम कुठं लावू त्यामुळं मॅटर सॉल्व्ह झालेला आहे का जैला दिल्लीला जायचंय ते ना दिल्लीला जाऊ दिल्लीला आणि मी जाऊ जयनं- देणार नाही मी तुम्हाला तेच तर सांगायलो जाऊ अडवण्याचं देणार आहे, नाही सुधाकर. कोण दिल्लीला जाते मी सुधाकर. पाहतो मी काय सांगायलो तुला काही तात्या? समजा नाही फोकणीच्या गांड्यामणीच्या हा अहो, देशविरोधी धर्मविरोधी आंदोलन आहे तात्या तुम्ही म्हणाले या पाय दिल्लीला सुद्धा पाठवा. करता मी म्हणजे नाही जाऊ देणार. जैला मग दिल्लीला पोरं येतात जायचंय तिथं. मी ते असं बिनधास्त बरं जाऊ दे दिल्लीला दिल्लीला. जातील आता जास्त बोलण्यात मला इंटरेस्ट नाही नाही का? मला तू interest माझ्या आहे का? मला तर डोक्यात अजिबात जाऊ नको interest हे नाही ना. मी पाय फक्त काय म्हणालो? सुधाकर मला मै केस पांढरे झालेत म्हणजे मी शांत झालो अशातला अजिबात भाग नाही तू आणि मी अजूनही लंगोट घालून जर समजा मैदानात उतरलो ना तर आणि तुला मी 32 मारल्यावर वेळा कसं धोबी व्हायचं? पछाड देऊ मी शकतो जर मी समजा 32 धोबी वेळा पछाड दिला. तात्या म्हणते तात्या दिमाग जास्त महा गरम करूच नको अजिबात सुद्धा करो तू ते दिल्लीला जायचंय ते दिल्लीला जातील विषय संपला जय हिंद जय महाराष्ट्र